HT न्यूज इंडिया, सच के साथ। हिंगणघाट नगरपालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर। यावेळी थेट नागरिकांकडून निवडली जाणार महिला नगराध्यक्षा। हिंगणघाट नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत प्रक्रिया आज बुधवार 8 ऑक्टोबर 2025 रोजी नगरपालिका सभागृहात पार पडली। ही प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आली। सोडतीच्या वेळी सभागृहात सर्व पक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती। प्रभाग आरक्षणाबाबत गेल्या काही दिवसांपासून शहरात मोठी चर्चा सुरू होती। आजच्या सोडतीनंतर ती उत्सुकता शमली असली तरी नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे। मागील 4.5 वर्षांपासून नगरसेवक पद रिक्त असल्याने शहरात निवडून आलेले प्रतिनिधी नव्हते, त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाकडून थेट लक्ष जाण्याची अपेक्षा होती। आता आरक्षण जाहीर झाल्याने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली। या सोडतीतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी हिंगणघाट नगरपालिकेला पुन्हा एकदा महिला नगराध्यक्ष मिळणार आहे। याआधीही शहराला महिला नगराध्यक्षा मिळाल्या होत्या, त्यावेळी शिवसेना नगर पक्षातील महिला नगराध्यक्षा नगरसेवकांकडून मनोनीत झाल्या होत्या। मात्र यावेळी प्रथमच नागरिकांना थेट मतदानाद्वारे नगराध्यक्ष निवडण्याची संधी मिळणार आहे, त्यामुळे ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे। या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये महिलांमध्ये चुरस वाढली आहे। अनेक पक्षांनी महिला कार्यकर्त्यांना अग्रस्थानी आणण्यासाठी चर्चा सुरू केल्या आहेत। शहरात यावेळी कोणत्या पक्षातून महिला उमेदवार पुढे येते यावर चर्चेचा धुरळा उडाला आहे। काही ठिकाणी अपेक्षित आरक्षण न मिळाल्याने आनंद साजरा होत आहे, तर काही ठिकाणी निराशेचे सूरही उमटले आहे। राजकीय निरीक्षकांच्या मते तरुण व नव्या चेहऱ्यांसह महिलांना मोठ्या प्रमाणात संधी मिळू शकते। आता संपूर्ण हिंगणघाटकरांचे लक्ष राज्य निवडणूक आयोगाकडे लागले आहे। निवडणुकीच्या तारखेची घोषणा होण्याची प्रतीक्षा शहरात सुरू आहे। हिंगणघाटच्या नागरिक प्रशासनात आणि राजकीय पटलावर या निवडणुकीतून नवे पर्व सुरू होण्याची चिन्हे दिसत आहे। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।